तर गाणी गाऊन विकास होत नसतो असा टोला युतीचे उमेदवार आणि उदयनराजे यांचे साताऱ्यातले प्रतिस्पर्धी नरेंद्र पाटील यांनी लगावलाय। झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात उदयनराजेंनी गाणं गायलं, त्यावरून नरेंद्र पाटलांनी उदयनराजेंना डिवचलं। त्यांच्याशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। लोकसभा निवडणुकीमध्ये रंगतदार ठरणारी लढत असणार आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यातील उदयनराजे भोसले यांच्या विरोधात युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील हे उभे राहिलेले आहेत। सर, काय सांगाल? आज स्टुडिओमध्ये उदयनराजे आले होते आणि त्यांनी एक गाणं गायलेलं आहे, तुमसे मिलकर न जाने क्यों। आपल्याला काय म्हणायचं आहे? हे गाणं त्यांनी कुणासाठी गायलं मला माहित नाही, परंतु ज्या वेळेला एखाद्या प्रसिद्ध असणाऱ्या टीव्ही चॅनलवर जेव्हा आपण मुलाखत देतो आणि ज्यावेळेला आपल्याला एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की सातारची गादी ही जी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गादी आहे छत्रपती राजेंची, अशा प्रसिद्ध गादीवरती राहून आपण गाणं गाणार असाल तर किती लोकांना पटेल मला माहीत नाही, पण साधारण मला तर काय ते काय पटलेलं नाही। किंबहुना साताऱ्याचा विकास कसा करणार, उद्या साताऱ्यामध्ये कसे उद्योगधंदे आणणार, उद्या साताऱ्याला टोलमुक्त कसं करणार, उद्या पर्यटन स्थळ कसं वाढवणार, ह्याच्याबद्दल जर ते या चॅनलच्या डिबेटमध्ये बोलले असते किंवा त्यांना बोलता आलं असतं फार खरं। म्हणजे आज खूप चांगली संधी त्यांना झीच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी उपलब्ध झाली होती, परंतु शेवटला जे त्यांचा छंद आहे गाणी गाण्याचा, गाणी गाण्याने काय विकास होत नाही, गाणी गाण्याने काय मतदान त्या ठिकाणी मिळत नसते। लोकांच्यामध्ये जावं, काम करावं, लोकांना वेळ द्यावा। सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत जो माणूस लोकांना वेळ देईल तोच साताऱ्याचा खासदार त्या ठिकाणी होईल। एकंदरीतच जेव्हा तुम्ही निवडणूक लढायचा निर्णय घेतलात तेव्हा तुम्ही साताऱ्यामध्ये जाऊन शिवेंद्र राजांबरोबर ती मिसळ खाल्ली होती आणि असं एक बोललं जातं की त्या मिसळ तुम्हाला ठसका लागावा म्हणून उदयनराजांनी खास तर्री जास्त टाकली होती। ती मिसळ कशी लागली सर? गोड लागली, तिखट लागली? खरं म्हणजे ती मिसळ खूप गोड आहे आणि अजून गोड होत चाललेली आहे। निवडणुकीच्या काही दिवसाच्या आतमध्ये हे कळेल आणि 23 मेला ज्यावेळेला खरा निकाल हा प्रसिद्ध होईल त्यावेळेला खरा ठसका कुणाला लागला आणि कुणाला मिसळ गोड लागली हेच कळेल। साताऱ्यातलं हे जे काही निवडणुकीमधलं रंगत आहे ती अजूनच रंगीत होण्याची ही चिन्ह दिसून येत आहेत आणि ही जी काही लढत असणार आहे ती यांच्याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।